नमस्कार मंडळी. विनोदाच्या सहाय्यानं विविध प्रसंगांचं मंथन करत हास्याचं अमृत निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. पुन्हा 4 वार हास्याचा संहार. मंडळी, विनोदाच्या टवाळक्या करण्यासाठी पुन्हा एकदा इथे येणार आहेत खट्याळ सासूच्या नाठाळ सुना. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. वाघ जरा खाली वाघ, उभ्याने झाडू काढतीस होय. हा, पायवर घ्या. आणि आज सगळी कामं इथं हालमध्येच दाखवणार आहेत का करू ना? स्वयंपाक घरात काय उंदरा ठेवलेत का जेवण बनवायला? काय आई तुम्ही पण ना. हा, काय तर सूर लागलाय डोक्यात, जातोय माझ्या सुरा. आता जवळच आहेस, लक्षात ठेव. अय्या, मामांजींचा फोन आला. हॅलो. मामांजी बोला. हा नमा बेटा, कसे आहे पोरी होऊन तुम्ही? बरं आहे, बरं आहे. तुमचं बरं आहे का? हा मस्त. बरं, एक काम आहे बाळा. हा, काय ते आपल्या गल्लीमध्ये बघ 4 बिटलिंगा सोडल्यावर तो विष्णू राहतो ना. हा, विष्णू अण्णा राहते. अगं त्याच्याकडची म्हातारी ती शांता मेली ना ग. हा, माहिती आलता सकाळी फोन. हा, आणि काय झालंय त्याचा तो पोरगा आहे ना, तो बाहेर गावी कुठंतरी इंग्लंडामध्ये. हा, काय? हा, तर त्याला यायला 12 घंटे लागणार अजून. बर बर. लयच गर्दी झाली एवढ्याशा खोपटामध्ये. आपल्या गावाकडची मंडळी येईल तिथं. त्यात तो सदाशिव माहितीये ना तुला? सदाशिव कोण कोण? अगं आप्पा ग म्हातारा. हा, ते गावचे हा, सदाशिव आप्पा. तो कातावला आहे तिथं गर्मीमध्ये. मला फोन आलता त्याचा, म्हणला अण्णा तुझ्या घरी जातो. म्हणलं जा ना आपलंच घरी. हा, इथं नको सांगते ना, इथं नको. आणि त्याच्या बरोबर ती त्याची नाते बर का छोटे. अरे काय गोड पोरगे ग ते. बर बर. शेवाली माझ्या अंगावरची येते. जरा उठ बस नीट करा पोरी हो ना. इथं जागा नाही, सांगितलं जागा नाही. इथं कुठं? हॅलो, नाही, काय नाही, झालं काय ग? मामांजी तुम्ही येणार आहे का? मी कसलं इथं ऊस टारला आहे. ऊस सोडून कुठे येऊ माहिती? बरं, मग जाऊ दे, उसात लक्ष राहू दे. हा, नाही काय आहे, इथं नको सांग. हे पण नाही, पाहुण्यांची उठ बस नीट करा. हो मामांजी, आम्ही लाख करू, पण कसे इकडच्या घरच्या माणसांना पण पटलं पाहिजे. कोणाला? ह्यांना आईंना नाही पटत. तिथं काय प्रश्न आहे? तिथं म्हातारीला म्हणा नीट राहायचं तर राह, नाही तर ते चिन्हावरून टाकलो. मामांजी काय बोलताय तुम्ही? अरे नाही तर काय पाहुणे रावळे येते ते घरी उडबस करायला नको, भाऊकी पाळायला नको का आपण? बर 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 बर, आम्ही करतो, आम्ही समजावतो आईंना. तुम्ही नका काळजी करू, आम्ही समजावतो. बरं का? तिच्या डोक्याला दे, तिला फोन जरा बघू काय ऐका, किती करीत तुम्ही ती. लगेच ऐका. तिला फोन दे. देते देते, घ्या आई निवांत. हॅलो धने. ठेव फोन. आई म्हणता घ्या. फोन ठेव. अहो मी काय म्हणते ताई? ठेव फोन. हाय का आता? स्वतःच म्हणतोय दी फोन नंतर म्हणतोय ठेव फोन. अय्या ताई, काय ग? नेहमी ठेव फोन निस्किट संपतात, सुरू झालं. लय भरकटू नको, ते अण्णा येणार आहेत आपल्याला सगळं सावध अय्या, करायला. हा, मी पण येते त्यांच्यासाठी मदत. जरा बापा ठेव इथं. आप्पा, बरं आहे? वहिनी शांता का गेली आपली? बसा निवांत. बसा निवांत. आमची शांता का गेली? आता काय जाणाऱ्या माणसाला कोणी थांबवतो का? गेली आता काय वय पण झालं होतं ना. शांत. वहिनी ओळखलं का मला? ओळखलं म्हणजे ओळखते मी तुम्हाला. कोण? हे सदाशिव भाऊजी तुम्ही नाही, पण मी कोणाचा कोण वहिनी? माहिती मला ते. काय ना, जाऊ बाई. मी तुझ्या नवऱ्याचा लहानपणीचा दोस्त सदाशिव अप्पा. सदाशिव ओळखते मी. आता याला फोन केलता तुझ्या नवऱ्याला, म्हटलं बाबा इथे शांता अक्का गेली. आपला
माझ्या हातात थोडी नाचत गेली ए शिवा काय करते तू हा पोरीला दुःख माहिती नाही ना लहान आहे शांत गेली वहिनी ए वहिनी ओळखलं का हा ओळखलं ना हे कोण लहान पोरगी आहे ना हे ओळखलं नाही नाही तसं नाही कोण म्हणजे कोणाची कोण पोरगी लहान ती नाही नाही लीला नाही का लीला 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 होय लीला लीला लीलाची बहीण कुंदा होय कुंदा कोण कुंदा बहिणी बहिणी आहेत ना लीला कुंदा तर लीलाने कुंदाला आलं तर ते जगन्नाथचं मागणं आलं पण त्यांनी नाही नाही बोलले नाही ते. बोलले ते, होय आणि ते. मग लीलाने लग्न केलंय काशीनाथ सोबत हा काची ना ही माझी नात आहे मग हे बाकीचं कशाला सांगितलं वहिनी अशी काय करते आपलं नाती गोती माहिती नाती असली गोती पाहिजे माहिती ना असते, माहिती आहे मला. पण ही तुझ्या नवऱ्याची एकदम लाडली आहे. ही होय लहानपणापासून तुझ्या नवऱ्याच्या अंगा खांदर केली आहे गोड आहे ग पोरगी गोड आहे लय गोड आहे या दोघी आम्ही सुना आम्ही ही मोठी नमी नमी अच्छा योग्याची होय तू मोठा म्हणजे योग्या ना आणि ती मी मंदारची अच्छा पोरी चाय टाक जरा हा टाकते टाकते दुधाची बनवा दुधाची चांगली कडक घ्या हा. पण दुधाचीच लागेल चालतं. आणते आणते ए, नमे, आराम करा बसायचं नमे हा इथे काय बसा झालं तुम्ही. हा, बसा काय इथं. आई काय होते त्या चायमध्ये आहे ना हे आपल्या शेतातलं कीटकनाशक आहे ना त्याचे 2 थेंब पण टाक आल्यापासून विचारते ओळखला का हे कोण ते कोण हे पण मरून जाईल एकदाच आई पाहुण्यांच्या चहामध्ये आपण असं इश अगं हळू किती मोठ्याने बोली ती पाहुण्यांना डायरेक्ट माराय अगं थांब होय. किती मोठे जा चाय बनवायला जा जा आई तू अगं ह्यो माणूस घोरायला लागला अगं माझी जागा पण गेली मी कुठं बसू आता आई इकडे बसा की जरा अगं ही तर अहो थोडा ऍडजस्ट करा ना आई इकडे बसा कशाला आणलंय तिथं मला बघ तसंच भरते वय दे इथं जा खाऊ नका जास्त हा मला पण गोळी पाहिजे मला पण गोळी पाहिजे मला पण गोळी पाहिजे ए, हळू हळू वरडलेस ना ह्यो अंगठा बघितला अंगठा अंगठ्या खाली ना एवढंच करीन जागच्या जागी मरशील काय ए आगात ए शिवा माझी पोर काय काय आलं काय नाही हे घे वहिनी यम्मी आहे त्या चॉकलेटी आहे ना यम्मी आहे होय. यम्मी आहेत चॉकलेट यम्मी आहेत हा चॉकलेट यम्मी आहेत यम्मी आहेत ती ना हा यम्मी आहेत चॉकलेट यम्मी काय ग कसला आवाज आला काय आई काय नाही. काय झालं काल वाजलं काय नाही आजी घाबरले आहे ती मग त्यांना मला ना चॉकलेट खायला दिली आहे ती यम्मी आहे ती चॉकलेट बया आजीला घाबरलोय तू अगं आमच्या सासूबाईंना घाबरून हार्ट अटॅक बिट अटॅक आला तर जातील ना वर जाऊ दे की मग आमच्याकडे ना अण्णा आजोबा यायचं ना गावच्या घरी हा. ते पण असंच बोलायचे काय? म्हातारी खा खा खाती आणि सोपा उभीत बसती खाऊन खाऊन फुटणार आहे ना जाणार आहे एकदाची म्हातारी गप्प बस. आई गप्प बस हे मामांजी पण ना पोरा सोरांसमोर लय खरं बोली त्यात तडका काढू आई आई गंमत करतात मामांजी गंमत नाही का आपल्याला म्हणत होते की म्हातारी मेली तर कोरड्या उसावर जाळून टाकीन म्हणून गंमत कर म्हणले होते गंमत कर दाताड कशाला ही चकती ग टावाळ कुठली
शांत अक्का अहो त्या शांतक्का नाही आहेत त्या आहेत ना त्या आमच्या सासूबाई आहेत तुम्ही बसा शांत अक्काने मी आम्ही लहानपणाचे दोस्त आहे गावात लहानाचे एकत्र मोठे झालो मी शांत अक्का गोटा खेळायला जायचो शांतक्का गोट्या खेळायचे नाही मी शांताक्का आणि गोट्या तिघं खेळायला जायचो बया चांगलंय चांगलंय गोट्या कुठे आहे मग गोट्या कोण आहे गोट्या माहिती नाही नाही तसं वहिनी अशी काय करते गोट्या तुझा नवरा बया मामांची त्या गोट्या म्हणायच्या का गोट्या मामांची तुम्हाला सांगतो वहिनी हा गोट्याला लहानपणापासून ऊसाची आवड हा ना लय भारी जीव ऊसावर हा हा मी शांताक्का आणि गोट्या आम्ही तिघं ऊसात जायचो लपाछुपी खेळायला राज्य माझ्यावर असायचं गोट्याने शांताक्का संध्याकाळपर्यंत सापडायचेच नाही ऊसातच लपाछुपी खेळायचे अच्छा म्हणून मामांजीना लहानपणापासून ऊस एवढा प्यारा आहे तर शांताक्कानं फोन केलता मुली गोट्याचा फोन आलता ऊस तरारून मोठा झालाय हो मामा शांताक्का ये एकदा लपाछुपी खेळायला शेवटची इच्छा पुरीच राहिली शांताची आमच्या होईल होईल सगळं आता मी आले तर जाऊन गोट्याच्या छाताडावर बसाय सांगा तिला शांत का करती गप्प तरीच म्हणते नेहमी म्हणायचे शांतीने हे दिलंय शांतीने ते दिलंय बायकोला काय कोणी द्यायचं बघितलंच नाही हॅलो हॅलो हा बेटा काय झालं बेटा मारलं हाय कोणी मारलं तुला तुमची म्हातारी तुमची बायको अरे बेटा तू काय येडी आहे का ग ती काहून मारलं तुला माझ्या पाठीचा मनुकाच तोडला हाय अरे बापरे तुझ्या पाठीचा मनुका तोडला का हा थांब तिला ऊसात चालू आपण हिचं काय डोकं फिरलं का ग ते डोकं फिरल्यासारखंच वागत्यात अहो जेव्हापासून दे बरं तिला फोन दे नुसते माणूस झाल्यासारखे वागित दे तिला फोन मी देते दे फोन दे तिला चालून टाका म्हातारीला घालून टाका हॅलो धने ठेव फोन हवा आहे का तुम्ही काय म्हणता फोन ठेव अहो पण मी गरज ठेव फोन काय ग ये माझ्या घरात आग लावाय आलीस आत्ता मरतीये तू क्या बात है कडक परफॉर्मन्स प्रसादा काय म्हणाल तुफान धुमाकूळ मजा आली खूप मजा आली मला असं वाटायला लागलं आता की त्या अर्जुनाला जसा फक्त त्या पोपटाचा डोळा दिसत होता तसा या मामनजींना फक्त उसाचा डोळाच दिसतोय दुसरं काही दिसतच नाहीये त्यांना भन्नाट आज ही 2 नवीन कॅरेक्टर्स आली आणि फार मजा वाटली वनिता ऑलवेज तू ही सिरीज उचलतेस आज या सिरीज सोबत तू खुर्ची उचललीस पण हरकत नाही एक लक्षात ठेव तुझी ती जी जागा आहे फिक्स ती अगदी पश्यासारखा तगडा नट जरी आला तरी तुझी या स्किट मधली ती जागा कुणी हलवू शकत वा 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 वंडरफुल मजा आली सई एकदम टरटरीत परफॉर्मन्स होता फार मजा आली मला ही सिरीज फार आवडते मामनजी तर आज 2-2दा मामनजींना ऐकायला मिळालं त्याच्यामुळे फार मजा आली मस्त कडक वा 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 मंडळी मोना डार्लिंग या नावानं करिअर करणारी भाबडी सेलिब्रिटी आज जाणार आहे करिअर चर्चा या कार्यक्रमाला बघूया तिथे काय घडतंय एक्सक्यूज मी दिनेश मोरे तुम्हीच का
मगापासून चौथ्यांदा हेच विचारलंय, का विचारताय परत परत हेच? नाही ते कोट घातल्यामुळे थोडं ओळखता आलं नाही. येत आहेत मॅडम, येत आहेत. अरे काय येत आहेत मॅडम आहेत का मुंबईची लोकल आहे, नुसती अनाउन्समेंट येतच नाहीये. सिरियसली बोलतोय, हसू नका. नाही नाही, येतातच आहेत त्या. काय बऱ्याच दिवसांनी येणार आहेत ना, म्हणून थोडं फुटेज खात आहेत, बाकी काही नाही. बोलवा ना लवकर, उशीर होतोय कार्यक्रमाला. आल्या आल्या मॅडम, आल्या मॅडम, आल्या. सुंदर मॅडम, मॅडम सुंदर. आणि ह्याचा वापर म्हणजे सुंदर, फारच कमाल. आय नो मी सुंदर दिसते. आय नो ऍक्च्युली या कार्यक्रमासाठीच मी ड्रेस घेतलाय, नाही तर मी अशीच येणार होते. असे नॉर्मल कपड्यात येणार होतं असं, अशीच म्हणजे आम रेडी, आम रेडी. या प्लीज प्लीज या. बसा. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया का? प्लीज कार्यक्रमाला सुरुवात करूया आपण. तर मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग बूम बूम तुमच्या सगळ्याचं या कार्यक्रमात स्वागत करते. आणि आज आपल्या स्टुडिओ मध्ये आपल्याला भेटायला आले आहेत करियर चाचा. साध्या आहेत, साध्या आहेत. नाही, साधेपणानेच काहीतरी चुकीचं बोलताय. नाही. करिअर चाचा कोण आहेत? तुम्ही मी नाहीये करिअर. तुम्हीच आहात ते की नाव लिहिलंय ना तुमचं करियर चाचा. करिअर चर्चा आहे ते. हा जो रफार आहे ती काही चंद्रकोर नाही निघून पडलेली, व्याकरणातला भाग येतो चर्चा. हा, आपण आज करिअरवर चर्चा करणार ना. Oh, I'm so sorry, my bad, baby. Okay, आज आपण करणार आहोत करिअरवर चर्चा, right? yes, correct. Okay, तर मला सांगा की तुम्ही दिवसाला किती करिअर पोचवता? एक 7-8 करिअर. तुम्हाला त्रास होत असेल ना करिअर पोचवताना? Oh, one sec. तुम्ही सायकलने जाता, बाईकने जाता की पायी पायी जाता? करिअर पोचवायला ते तुम्ही करिअर बॉय आहात ना, करिअर बॉय. माय वॉचर्स, मी तुम्हाला आताच सांगते, हा करिअर बॉय तुमच्या दारात आला तर ह्याला पाणी पाजा. नाही नाही, एक मिनिट. कुरिअर बॉय नाहीये मी. कुरिअर बॉय नाहीये मी, करिअर बॉय, करिअर काउन्सिलर आहे मी. ते कुरिअरच्या पलीकडे एक करिअर आहे. आता ते मी तुम्हाला कसं समजावू? करिअर म्हणजे एक जे तुमचं झालं नाहीये बघा. एक करिअर असतं ज्याच्यात एक आपण बाबा हा चला असं करतो. कसं सांगू मी यांना? करिअर आहे यांना, करिअर कसं सांगू? तुम्ही सर, तुम्ही सुरुवात करा. मी करू. मी करू, हे सोपं पडेल ना. मीच सांगतो काय. एक्सक्यूज मी, पण या कार्यक्रमाची अंकल मी आहे ना. अरे हे काय दिलं रे आज मला. अंकल नाही कार्यक्रमाला अँकर असते ना. मी सांगतो सांग त्यांना. ना प्लीज. मॅडम त्यांना सुरू करू द्या, मग हळूहळू तुम्ही येईन. हा, असं करूया. मी सुरुवात करतो. हा, मला प्रश्न विचारा मध्ये. प्रॉब्लेम. नमस्कार, मी डॉक्टर दिनेश मोरे. मी गेली 10-12 वर्ष करिअर काउन्सिलर म्हणून काम करतो. करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय तर एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं करिअर निवडताना आपण मार्गदर्शन करायचं. आता नुकत्याच 10वी-12वीच्या परीक्षा झालेल्या आहेत, तर मुलांना प्रश्न पडतो की आता बाबा पुढे काय. तर असे प्रश्न ज्यांना ज्यांना पडतात ते माझ्याकडे येतात आणि मी त्यांना मार्गदर्शन करतो. तर असेच प्रश्न जर तुम्हाला सुद्धा पडले असतील तर दिलेल्या फोन नंबरवर फोन करा आणि मला प्रश्न विचारा. बिकॉज आस्किंग क्वेश्चन इज द फर्स्ट वे टू ब्रिंग अ चेंज. थँक्यू. I like it. I totally like it. किती भारी बोलता तुम्ही. वाव, I like it. तुम्ही फिल्म लाईन मध्ये का नाही करिअर करत? मला खरंच आवडलं असतं. थँक्यू. या. तुम्ही माझं कौतुक केलं, पण मला ते नाही जमणार. आणि काय आहे, मी ना योग्य वेळीच ओळखलं होतं की आपल्या कुवतीप्रमाणे जर आपण करिअर नाही निवडलं तर आपण तोंडावर पडू शकतो. हे मी योग्य वेळी जाणलं, म्हणून आज मी इथे आहे. स्किट मध्ये. आपण प्लीज मुलाखतीला हसू नका. आपण मुलाखतीला सुरुवात करूया. या
ओके आपण सुरुवात करूया मिस्टर फिनिश. फिनिश सुरुवातीलाच संपवला मला. दिनेश नाव आहे की नाही? यावेळेस सोपं ठेवलं कारण नावावरून विनोद नको, तरी तुम्ही मला फिनिश म्हणताय. असं नका करू. डॉक्टर दिनेश मोरे इतकं साधं नाव आहे माझं. हरकत नाही. अच्छा, हरकत नाही. फोन आला एक आहे. मिनिट हां. थांबवा शूटिंग. प्लीज थांबवा शूटिंग. मॅडम काय झालं? मॅनेजर मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय, मी मुलाखत घेत असताना मला नॉईस नकोय, मला आवाज आवडत नाही. सांगितलंय की नाही? मॅडम पहिल्या कॉलरचा कॉल आलेला आहे त्याचा आवाज आहे. हां. आपल्याला प्रश्न विचारायला फोन आहे. Oh my God, I'm so sorry. Oh my God. मी खूप excited झाले. उचला. फोन आला. हॅलो 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 डॉक्टर दिनेश. नो डॉक्टर दिनेश, ओनली मोना डार्लिंग हिअर. कोणाचे रँडम फोन येतात हल्ली ना. आजकाल मला खूप रॉंग नंबर येतात. खरं तर माझ्याशीच बोलायचं असतं पण त्यांना पाटे ना. मी आहे दिनेश. मला केलेला फोन. सॉरी. हॅलो आहेत दिनेश आहेत. हॅलो. इला मारू काय रे? केलेला फोन त्यांनी परत म्हणाल्या त्या की आहेत. असं नाही करत कुणी. हा माझा फोन आहे की नाही? अच्छा तुमच्या घरचा फोन आहे. हिला तर रे अरे माझा फोन आहे म्हणजे काय या फोनवर येणारे फोन माझ्यासाठी येत आहेत की नाही? प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आलेलो आहे मी. ठीक आहे ना, मी विचारते प्रश्न. एवढं काही आहे हा त्याच्यात? मॅडम ओके मला सांगा तुम्ही नक्की काय करता? गुड क्वेश्चन. आय नो. हुशार आहेत मॅडम. तर मी काय करतो तर मी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. नाईस. मार्गदर्शन. हे नाही करत मी. नाही तुम्ही स्वतः बोलला मार्गदर्शन. मार्गदर्शन म्हणजे मी असं येतो नाही. हे करतो मी. 4 चौकात जातो. सुनो कॉमर्स लेंगे आ जाओ. कसं करता तुम्ही? कसं करता तुम्ही? फनी फनी नाही, मी सिरियसली सांगतोय. माय गॉड. तुम्ही ते फनी करताय हळूहळू. मी मार्गदर्शन करतो. मी रस्ता दाखवण्याचं काम करतो. म्हणजे आम्ही काय करतो तर आम्ही विद्यार्थ्यांची ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो. हा टेस्ट महत्वाची आहे. ऑफकोर्स. कोरोना गेला नाहीये ना अजून. पण इतके फालतू आहेत ना तुम्हाला सांगते. पागलच आहेत. कानात घालायचे बर्ड्स ना नाकात घालतात. पण मला खूप आवडतात हा. ते बर्ड्स जेव्हा नाकात जातात ना तेव्हा हळूहळू आरटीपीसीआर टेस्ट नाही घेत मी. ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो. ऍप्टिट्यूड म्हणजे फटाका ठूप तो ऍप्टिबार. ओरडतायत. मी ऍप्टिट्यूड टेस्ट घेतो. ऍप्टिट्यूड टेस्ट घेणे म्हणजे काय करणे तर बाबा एखाद्याचा कल कुठे आहे, एखाद्याची आवड कुठे आहे ते जाणून घ्यायचं, त्याच्यासमोर तसे पर्याय मांडायचे आणि मग त्याला करिअर गायडन्स द्यायचा. कळतंय? आपल्या मेंदूला काही कप्पे असतात. हो असतात. ज्याच्यात विज्ञान, गणित, भूगोल, इतिहास अशा बऱ्याच गोष्टी साचलेल्या असतात. ज्याचा कल ज्या दिशेला आहे त्याला त्याच्याबद्दलची माहिती द्यायची, त्याचं ज्ञान जाणून घ्यायचं आणि मग जर त्याने ते संबंधित क्षेत्र निवडलं तर तो जास्त प्रगती करू शकतो. अशा पद्धतीनं घेतो आम्ही ऍप्टिट्यूड टेस्ट मेंदूचे कप्पे खोलून. कसे खोलतात? तुम्हाला का खोलायचे आहेत कप्पे? मी कप्पे खोलून ज्वेलरी ठेवेन ना. हल्ली चोऱ्या खूप वाढल्या आहेत. मला फक्त सांगा मॅनेजर कसे खोलतात बघा जरा. हो मॅडम साध्या आहेत, भोळ्या आहेत, खूपच साध्या आहेत. मी सांगतो त्यांना. मॅडम कप्पे म्हणजे ब्रेन्सचे काही पार्ट्स असतात. म्हणजे राईट ब्रेन, लेफ्ट ब्रेन, सेरिब्रम असतं. मग सेरिब्रमच्या खाली सेरिब्रम असतं. ते सेरिब्रमला 2 कप्पे असतात म्हणजे राईट आणि लेफ्ट. मग त्या कप्प्यांमध्ये कोणाकोणाची न्यूमरिक मेमरी असते, कोणाची व्हिज्युअल मेमरी असते, कोणाची लिटरेचर मेमरी असते आणि मग खाली असं एक ब्रेन स्टेम असतो. आणि हे सगळं नर्वस सिस्टीम आपल्याला हे करत असते. म्हणून आपण नर्वस नाही व्हायचं, आपण ते समजून घ्यायचं. एक मिनिट, तुम्हाला हे सगळं माहिती आहे? हां नाही एक शपथ आहे शपथ. काय तुम्हाला हे सगळं माहिती आहे? कसं काय? मी MA इन न्यूरोसायकॉलॉजी आहे. काय मेंदूवर एक आघात झाला. नाही न्यूरोसायकॉलॉजी? हां हां मग
हिच्याकडे काम का करता, हिची लाचारी का करता? नाही, ते काय बाकीकडे फक्त 60,000च्या वर कुठे पगार नाहीये ना म्हणून. आणि हिच्याकडे 2.5 लाख रुपये महिना. खरं तर मी आत्ता पडायला हवं होतं. 2.5 लाख. हा फोन आला. मॅनेजर सारखं सारखं फोन वाजतायत यार. मॅडम कॉलर आहे. परत एकदा जर तू बोललीस ना सारखा सारखा फोन वाजतो तर थोबडा विन तुला. नाही हाच या शोचा फॉर्मॅट आहे. चालेल. लोक फोन करणार, मी त्यांना उत्तर देणार. कळलं तुला? मूर्ख मुलगी. हॅलो. सॉरी. हॅलो. हॅलो दिनेश सर. हा बोलतोय. सर माझा एक प्रश्न होता. हा बोला. सर मी ना नुकतीच 10वी पास झालोय. हा, हा. पण मी आता कन्फ्यूज आहे. मी कॉमर्सला जाऊ की सायन्सला? एक मिनिट, तुम्ही कुठे राहता? मी दादरला. मग तुम्ही सायनला जा, ते जवळ पडेल. अरे वा, आता सगळं क्लिअर झालं. थँक्यू. अरे काय उत्तर देतेस तू ही? काय म्हणजे? कशाला बोललीस मध्ये? मग तुम्ही बोलायचं नाही तर सारखे सारखे फोन वाजतात. हे माझ्यावर बघासपासून चिडतायत बाबा. मी नाही करणार हे सगळं. बावळट आहेस का तू जराशी? हा? काय उत्तर दिलंस तू त्या माणसाला? सायनला जा. मग काय करू? तुम्ही द्यायचं ना उत्तर आणि चुकीचं काय बोलले? त्यांना मी काय विचारलं? काय? तुम्ही कुठे राहता? तर ते मला बोलले की मी दादरला राहतो. बरोबर? हा, हा. मग मी बोलले ना त्यांना सायनला जा, कारण सायन जवळ पडतं ना. आता ते दुसरं काय बोलले ते करमर स्टेशन, तसं स्टेशनच नाहीये ना. मुळात ही दोन्ही स्टेशन्स नाहीयेत. सायन्स आणि कॉमर्स ह्या स्ट्रीम्स आहेत. विज्ञान आणि वाणिज्य गेले. विज्ञान आणि मला काही बोला पण वाणिज्य बोलू नका. वाणिज्य वाणिज्य मी तुम्हाला शेवटचं सांगते. माझी आई मला बोललीये तू बाहेर काही पण कर, पण तुझ्याविषयी काही वाणिज्य माझ्या कानावर पडता कामा नये. प्लीज मला बोलू नका. काय समजत असेल ही वाणिज्यला? सर काय काय समजता काय तुम्ही वाणिज्यला? बोलू सर नका. सर सर एक मिनिट या इथे. काय आहे, त्यांना जे मराठी अनोळखी शब्द असतात ना त्यांना ते अश्लील वाटतात आणि असे अनेक शब्द त्यांना अनोळखी आहेत. हे हसत सांगतोयस तू मला? हं? अनोळखी शब्द त्यांना अश्लील वाटतात हे हसत सांगतोयस तू मला? नाही ते 2.5 लाखासाठी मी सगळं हसतच करतो. मग एक अनोळखी शब्द मी सुद्धा ऐकवू तुला? हे बघ. अनोळखी. व्हॉट हॅपन मॅनेजर? अनोळखी शब्द ऐकवला. मला आय एम फ्लॅबरगॅस्टेड. फ्लॅबरगॅस्टेड हा अनोळखी शब्द माहितीये तुला? हा म्हणजे आश्चर्याचा धक्का बसणे. त्याचा मराठी अर्थही माहितीये तुला? हा. तरीही तू तिची लाचारी करतोस. कशासाठी? कशासाठी? हं? ऐकवू तुला अनोळखी शब्द ऐकवू मी आणखी? एक मिनिट तुम्ही सारखं सारखं त्यांच्याशी काय बोलताय दिनू मोरिया सर? तुझा बाप दिनू मोरिया. दिनू मोरिया आहे मी. दिनू मोरिया आहे मी. सनकन मारीन ना. मॅनेजर हा मी आहे. ओरडतायत मला. हळू. Tell him. गप्रे मला नको सांगू, हळू बोल. गुलाबी आणि निळ्या रंगाची सुतार फेनी बांधून आली आहे डोक्याला. मारीन ना. का कसला कार्यक्रम आहे? करिअर चर्चा आहे का पत्ते खेळायला आलं मी 5-3-2? मारेन प्रतिक्रिया. करिअर चर्चा आहे. लोकांनी मला करिअर बद्दल विचारायला हवं. करिअर फार महत्वाचं असतं. एखाद्याला जर आपण योग्य करिअरचं मार्गदर्शन नाही केलं तर त्याचं नुकसान होऊ शकतं. एवढं कळत नाही तिला? कसं काय होईल नुकसान? कसं काय होईल? ते बावळट. साधं एक उदाहरण देतो तुला. एखाद्या मुलाला PCM मध्ये 96% मिळाले आणि PCB मध्ये सुद्धा 96% मिळाले, तर त्याने कुठल्या स्ट्रीमला जावं? मेडिकलला जावं की इंजिनिअरिंगला जावं? बरं, इंजिनिअरिंगला गेल्यानंतर त्याने काय निवडावं? बाबा मेकॅनिकल निवडावं, इलेक्ट्रॉनिक्स निवडावं की कम्प्युटर निवडावं? काय निवडावं मला सांग. त्याने एवढा विचार का करावा ना मुळात? मग कसं निवडणार आहे तो? त्याने इंजिनिअरिंग निवडावं आणि त्याच्यात त्याने मेकॅनिकल निवडावं. कसं काय ठरवलंस तू हे? कसं काय म्हणजे? मेकॅनिकलवर 10 आला. 10 आला म्हणजे? मी आदा पादा केला. आदा पादा कोड पादा मामाजीचा घड पादा. मेकॅनिकलवर 10 आला.
उगाच विचार करत बसायचं. आता दामोजीचा घोडा आलाच आहे तर आता तो तुमच्या मागे कसा पळेल ते पहा. मॅडम निघा, मॅडम पॅकअप, मॅडम निघा तिकडे. माफ करा, माफ करा. वा वा मोना डार्लिंग रिटर्न्स यू रॉक्ड वन्स अगेन. विचारूया हास्य रसिकांना की त्यांना मोना डार्लिंग तिचा मॅनेजर आणि दिनू मोरियाचा परफॉर्मन्स कसा वाटलाय. प्रसादा शिवा मला असं वाटतं की मुंबई दर्शनची जी गाडी असते ती आता लवकरच आपल्या सेटवर यायला लागणार आहे. कारण नरिमन पॉईंट, गेटवे ऑफ इंडिया, क्वीन्स नेकलेस सारखंच तितकीच प्रेक्षणीय मोना डार्लिंग आणि तिची शेवटची सोलोलुकी व्हायला लागली. त्यामुळे मुंबई दर्शनची गाडी नरिमन पॉईंटपासून इथपर्यंत आली तर मला त्यात काही आश्चर्य वाटणार नाही. वा फार विलक्षण, फार मजा येते. फॅन्टॅस्टिक. Thank you. ओमकार सुपर्ब. पृथ्वी अफलातून वंडरफुल, माइंड ब्लोईंग. मजा आली, खूप मजा आली. सई फन परफॉर्मन्स होता. टीपी मला असं वाटतं की तू हे इतकं केलंयस, त्याच्यात इतका मुरलायस, तरी सुद्धा तुझं फ्रस्ट्रेशन जेव्हा जेव्हा वाढत जातं तेव्हा आमची पण एंटरटेनमेंट वाढत जाते आणि याची तू प्रत्येक वेळेला काळजी घेतोस. मस्त मस्त मजा आली. कॉन्सेप्ट पण छान होती, सादरीकरण पण मस्त होतं. या बात